हाय गाईज, तर आज ना लंच न बनवता डायरेक्ट ब्रेकफास्ट बनवलेला आहे. त्याचं कारण हे की संडे होता आणि निवांतपणे सगळे कामं चालले होते. त्यामुळे म्हटलं की चला आज काहीतरी नवीन नाश्ता बनवूया. तेच तेच खाऊन बोर झालेलं आहे. पोहा खाऊन तर बोर होतोच, म्हणून म्हटलं की चला आज पोहापासून काहीतरी एक वेगळं पदार्थ बनवूया. तर त्यामुळे बघा इथं मी ना पोह्याला छान असं 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं असं पाणी टाकून 10 मिनिटासाठी मी भिजत ठेवलेला होता. त्यानंतर कांदा आणि मिरची पण छान असं बारीक बारीक काप करून घेतले. त्यानंतर आलू सोलून त्याला पण छान असं मॅश करून घेतला. त्यानंतर बघा 10 मिनिटांनी आपले पोहे पण छान असे भिजलेले होते. त्यामध्ये मॅश केलेला आलू आणि कांदा मिरची ॲड केला. त्यानंतर ना त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, आमचूर पावडर आणि खूप अशी कोथिंबीर घालून आहे आणि थोडं असं चिली फ्लेक्स ॲड केलेलं आहे, जेणेकरून जे चांगलं दिसेल याच्याने. तर बघा असं सगळे काही इन्ग्रेडियंट्स टाकून मी याला छान असं म्हणजे मिक्स करून घेते. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवला. तवा छान तापला की त्याच्यावरती तेल लावून ना आपण जे पॅटीस बनवलेले होते, म्हणजे टिकी बनवलेले होते, ते यावरती ठेवूया. तर तुम्ही हवं त्या शेपमध्ये बनवू शकता. मला ही शेप बेटर वाटली म्हणून मी ह्या शेपमध्ये बनवलेला होता. तर बघा इथं आपल्या सगळ्या टिकी बनवून रेडी आहेत. इथं तवा पण छान तापलेला आहे. तर तव्यावर मी 1 बाय 1 सगळे जे काही टिकीज आहेत ते ठेवलेले आहेत. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आलू आणि पोह्याची रेसिपी एकदम बेस्ट. बाय.